जय श्री शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। प्रथमेश भैरत यांनी प्रश्न विचारला आहे, सर मिल्क चार्जर छान आहे परवडत असेल तर, परंतु माझ्यासारखा शेतकरी जो 100 जनावरांना सांभाळतो त्याला रोज 3700 रुपयाचं मिल्क चार्जर लागणार आहे, म्हणजे महिन्याला मला 1,11,000चं मिल्क चार्जर लागणार आहे। तर चारा विकतचा आणि मिल्क चार्जर हे शहरामधील दूध व्यावसायिकांना परवडणार नाही। प्रथमेश, खरं तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आमचे मिल्क चार्जरचे जे शेतकऱ्यांचे युजरचे व्हिडिओ आहेत यांची लिंक आपण आमच्या अधिकाऱ्यांना खालील नंबरवर संपर्क करून आपण ती पहिली घ्या। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिल्क चार्जरच्या खर्चावर जेव्हा तुम्ही फोकस करता पण त्याच्यापासून मिळणारे जे बेनिफिट्स आहे ह्याच्यावर तुम्ही फोकस करत नाही आणि म्हणून तुम्हाला मिल्क चार्जरचा फक्त किंमत दिसते आणि खर्च दिसतो। मिल्क चार्जर ही एक गुंतवणूक आहे। तुम्ही जेव्हा मिल्क चार्जर वापरणार आहात, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा भाकड काळ शून्य होणार आहे, तुमचा दुधाळ काळ वाढणार आहे, तुमचे औषध पाणी बंद होणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुमचा चारा जो आहे तो 100% वापरला जाणार आहे आणि तुमचं जे शेण आहे ते तुमचं गोअमृत बनून 5 रुपये किलो सारखं ते विकलं जाणार। हा झाला मुद्दा। दुसरा मुद्दा, शहरी भागामध्ये चारा जर विकतचा आहे तर तुम्हाला मिल्क चार्जरची गरजच आहे, कारण मिल्क चार्जर ही चमनप्राश आहे। शहरामधला जो चारा असतो विकतचा याच्या गुणवत्तेचा कुठल्याही प्रकारची खात्री नसते, त्यामुळे मिल्क चार्जर तिथे अत्यंत गरजेचं आहे। आणि मी तुम्हाला असं सांगू शकतो पुराव्यानिशी की असे आपल्याकडे शेकडो शेतकरी आहे जे शहरामध्ये देखील याचा मोठ्या गोठ्यांवर वापर करता। आपण त्यांची माहिती घ्या आणि मिल्क चार्जर हे शहरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी किती फायद्याचं आणि गरजेचं आहे हे आपल्याला कळेल। आपण ज्या पद्धतीने आज दूध पिकवत आहात त्या पद्धतीने केमिकलयुक्त दुधामुळे आज जो ग्राहक वर्ग आहे हा तुटतो आहे आणि दुधाची जी काही इज्जत आहे त्याची प्रतिमा डागाळते आहे। आणि जर असंच चालू राहिलं तर एक दिवस दूध ग्राहक आपल्या व्यवसायापासून लांब जाईल आणि हा धंदा खऱ्या अर्थाने तोट्यात येईल। धन्यवाद।